संक्षिप्त योग रामायण. मूळ इंग्रजी लेखक पराग विजय गंधे. मराठी अनुवाद दिलीप अंबिके व डॉक्टर पुष्पलता इनामदार. वाचन अपर्णा जोग. श्रीराम श्रीराम श्रीराम. भाग 43. श्रोते हो, या आधीच्या 41व्या आणि 42व्या भागात आपण हनुमानाविषयी, पर्यायाने आपल्या शरीरातल्या प्राणाविषयी जाणून घेतलं. आजच्या 43व्या आणि यानंतरच्या 44व्या भागामध्ये आपण रामायणातल्या आणखीन एका प्रमुख पात्राविषयी म्हणजे इंद्रजिताविषयी जाणून घेणार आहोत. आज बघूया लक्ष्मण इंद्रजितचा पराभव करतो त्यासंबंधी. युद्धात मकराक्ष मारला गेला ही बातमी रावणाला समजली आणि तो खचला. त्याने पुन्हा इंद्रजिताला बोलावलं. श्रीराम आणि लक्ष्मण यांना ठार करण्याची आज्ञा दिली. होम हवन करून इंद्रजित युद्धासाठी पुन्हा रथारूढ झाला. युद्धकांडातल्या 80व्या सर्गातल्या 13व्या श्लोकात इंद्रजिताच्या रथावर हरिण, अर्धचंद्र, पूर्णचंद्र यांची चित्र होती. तो रथ अदृश्य होऊ शकत होता. आता इंद्रजिताच्या रथावरचं हरिण हे इंद्रजिताची चपळता दर्शवण्यासाठी आहे. पूर्णचंद्र, अर्धचंद्र अथवा नसलेला चंद्र ही चित्र इंद्रजिताची अदृश्य होण्याची कला दाखवणारी आहेत. जाज्वल्यमानो वपुषा तपनीय परिच्छद मृगैश्चंद्रार्धचंद्रैश्च सरथ समलंकृत. अर्थात तो रथ चमकत होता. तो रथ सुशोभित करण्यासाठी रथावर ठिकठिकाणी हरिण, अर्धचंद्र आणि पूर्णचंद्राची चित्र रंगवलेली होती. अशा रीतीने आपल्याला असं दिसतं की इंद्रजित अतिशय चपळ, अदृश्य होणारा, ब्रह्मास्त्र हाताशी असल्याने अतिशय समर्थ, दुर्जय आणि बलाढ्य योद्धा आहे. आत्तापर्यंत त्यांनी 2दा युद्ध जिंकलेलं आहे. दोन्ही वेळेला तो श्रीराम आणि लक्ष्मण मेले असं समजून लंकेला परत गेलाय. हा योद्धा होम करूनच युद्धात का बरं उतरतो आणि याला लंकेत परत जाण्याची एवढी घाई का असते, हे एक कोडच आहे. युद्धकांडातल्या 80व्या सर्गातल्या 26व्या श्लोकामध्ये इंद्रजित लपून श्रीराम आणि लक्ष्मणाला बाण मारतो. श्रीराम आणि लक्ष्मण यांना त्याच्या रथाचा, बाणांचा किंवा धनुष्याच्या दोरीचा कसलाच आवाज ऐकू येत नाही. अखेर लक्ष्मण ठरवतो की ब्रह्मदेवाने दिलेलं ब्रह्मास्त्र वापरायचं आणि इंद्रजिताला ठार करायचं. परंतु युद्धकांडातल्या 80व्या सर्गातल्याच 38व्या श्लोकामध्ये श्रीराम त्याला थांबवतो असा उल्लेख आहे. त्याऐवजी त्याला अतिवेगवान बाण सोडायला सांगतो. श्रीरामाच्या मते लक्ष्मणाला हे माहीत नव्हतं की त्याचं नेमकं लक्ष इंद्रजित हा नक्की कोण आणि कुठे आहे. त्यामुळे एका अदृश्य इंद्रजितला ठार करण्यासाठी त्याला सगळ्या राक्षसांवर ब्रह्मास्त्र सोडायला लागेल आणि परिणामी सगळं राक्षस कुळच नष्ट होईल. यावेळी हेही विचारात घ्यायला हवं की रामसेनेत विभीषणासारखे मित्रही राक्षसच आहेत. यानंतरच्या 81व्या सर्गातल्या पहिल्या श्लोकात श्रीरामाने पहिल्यांदाच इंद्रजिताच्या हल्ल्याला विरोध करण्यासाठी वेगवान बाणांचा वापर करून इंद्रजिताचे हल्ले हाणून पाडण्याची योजना आखली. तोपर्यंत इंद्रजित लंकेला परततो. इंद्रजिताला श्रीरामाची प्रतिहल्ला करण्याची योजना समजली आणि त्यांनी पटकन त्याची रणनीती बदलली. इंद्रजिताने सीतेची हुबेहूब मायावी प्रतिमा रथात आपल्याबरोबर घेतली. आता तो रणांगणात श्रीरामाकडे जाण्याऐवजी वानर सेनेत जातो. हनुमान इंद्रजिताच्या रथातल्या सीतेला ओळखतो, कारण आत्तापर्यंत
फक्त त्यानेच सीतेला पाहिलेलं असतं. युद्धकांडातल्या 81व्या सर्गातल्या 29व्या श्लोकात इंद्रजित तलवारीने सीतेचा गळा कापतो. ही युक्ती एकदम लागू पडते. यानंतरच्या म्हणजेच युद्धकांडातल्या 82व्या सर्गातल्या 20व्या श्लोकात हनुमान वानरसेनेला पराभव स्वीकारून मागे परतायला सांगतो. सीता तर मारली गेली, मग लढायचं तरी कशा करता? त्यानंतर युद्धकांडातल्याच 82व्या सर्गातल्या 24व्या श्लोकात इंद्रजित लंकेत परत जातो. त्याची मायावी शक्ती संपलेली असते. त्याला पुन्हा त्या मायावी शक्तीची प्राप्ती करायची असते. त्यासाठी होम हवन करायचं असतं. युद्धकांडातल्या 83व्या सर्गातल्या श्लोक क्रमांक 8 मध्ये असा उल्लेख आहे की हनुमान श्रीरामाला आपल्या डोळ्यांदेखत इंद्रजिताने सीतेचा वध केल्याचं सांगतो. याच 83व्या सर्गातल्या 10व्या श्लोकामध्ये ही बातमी ऐकल्यावर श्रीराम दुःखाने व्याकुळ होऊन जमिनीवर कोसळतो. तो शुद्धीत असतो, परंतु तो बेचैन आहे. यानंतरच्याच 13व्या श्लोकापासून ते 44व्या श्लोकापर्यंत लक्ष्मण या दुःखद वळणावर नैराश्य येऊन वाटेल तसं बोलतो. आता या टप्प्यावर आपण ओळखतो की जरी लक्ष्मण म्हणजे समर्पित मन असलं तरीही लक्ष्मण हा मनाचं प्रतिनिधित्व करतोय. दुःखद परिस्थितीला प्रतिसाद म्हणून आपल्या मनाची पूर्वीची स्थिती सोडण्याची आणि उलट स्थितीकडे झुकण्याची प्रवृत्ती असते. अशा प्रकारे आपण पाहतो की लक्ष्मण जो सद्गुण, योग्य आचरण इत्यादी सगळ्या गोष्टींबद्दल तत्पर आहे तो पूर्णपणे बदलतो आणि अगदी विरुद्ध विचार करायला लागतो. सुदैवाने विभीषण तिथे येतो आणि तिथल्या कठीण परिस्थितीतून मार्ग निघतो. जेव्हा आपलं मन संकटांमुळे प्रचंड त्रासलेलं असतं आणि वेडेवाकडे विचार करायला लागतं तेव्हा सत्वगुणांचा आधार घ्या, मग त्यातून नक्की मार्ग निघेल, असं वाल्मिकी ऋषी आपल्याला इथे सुचवतात. इथे सत्वगुणांचा आधार याचं उदाहरण म्हणजे योगी साधकांनी ध्यान करावं आणि देवाच्या भक्तांनी देवाची आराधना करावी असं आहे. युद्धकांडातल्याच 84व्या सर्गातल्या 9व्या श्लोकात विभीषण सांगतो की सीतेला ठार करणं अशक्य आहे. तो सांगतो इंद्रजिताने मायावी सीतेचा वध केला आहे, खऱ्या सीतेचा नाही. खऱ्या सीतेचा वध करणं म्हणजे समुद्राचं सर्व पाणी शोषून घेऊन तो कोरडा करण्याइतकं कठीण आणि अशक्य काम आहे. मनुजेंद्रार्थरूपेण यदुक्तस्त्वं हनुमता तदयुक्तमहं मन्ये सागरस्येव शोषणम्. याचा अर्थ असा की हे माणसांच्या अधिपते, हनुमानाने तुला दुःखाने जे सांगितलं ते मी समुद्र शोषून घेऊन कोरडा करण्याच्या कामा इतकं मूर्खपणाचं मानतो. त्यानंतर युद्धकांडातल्याच 84व्या सर्गातल्या 12व्या श्लोकात खऱ्या सीतेचा वध करणं कसं अशक्य आहे हे सांगितलंय. अगदी साम, दाम, भेद अथवा युद्ध करून खऱ्या सीतेला कोणीही पाहू सुद्धा शकणार नाही. नैव सामनान दानेन न भेदेन कुतो युधा सा द्रष्टुमपि शक्तेत नैव चान्येन केनचित. म्हणजेच हे रामा, तिला साम, दाम, भेद अथवा युद्ध करून वश करू शकणार नाही. सीता कोणाला दिसू सुद्धा शकत नाही. आता रावणाने सीतेचं जबरदस्तीने अपहरण केलेलं आहे तरी सुद्धा विभीषण असं कसं म्हणतो की ती कोणालाच दिसणं शक्य नाही आणि रावणाला तिला मारणं एवढं अवघड गेलं असतं का? या श्लोकात वाल्मिकी मुनी आध्यात्मिक संदर्भ देतात. सीता ही शक्ती आहे असं सांगतात. ते म्हणतात की फक्त आपल्या अंतःप्रेरणेशिवाय बाहेरच्या कोणत्याही युक्ती अथवा प्रयुक्तीने शक्तीचं आकलन होऊ शकत नाही. आत्तापर्यंत इंद्रजिताने रणांगणावर हे सिद्ध केलंय की तो सर्वांना वरचढ आणि सामर्थ्यशाली आहे.
त्याने एकट्याने श्रीराम आणि लक्ष्मण यांना जवळजवळ मरणाच्या दारापर्यंत नेलंय आणि वानर सेनेला मागे रेटलेलं आहे. युद्धकांडातल्या 84व्या सर्गातल्या 14व्या श्लोकात विभीषण रामाला सांगतो की इंद्रजिताला होम हवन करून मायावी शक्ती मिळणार आहे. आता त्याची मायावी शक्ती संपलीये. ती पुन्हा मिळण्याच्या आतच तुम्ही त्याच्याशी युद्ध करून त्याचा पराभव करायला हवा. आता आपल्याला त्याची जीवघेणी कमजोरी कळलेली आहे. त्याच्याकडे स्वतःची शक्ती नाही आणि त्याला नेहमीच बाहेरून शक्ती घ्यावी लागते. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर तो बॅटरीवर चालतो आणि त्या बॅटरीच्या शक्तीचा कार्यकाळ अल्पायुषी आहे अथवा बॅटरीचं आयुष्य खूपच कमी आहे. त्यामुळे इंद्रजिताला त्याची बॅटरी नियमितपणे रिचार्ज करणं आवश्यक आहे. जेव्हा त्याची बॅटरी कमजोर होते किंवा संपुष्टात येते तेव्हा बॅटरी रिचार्ज होण्याच्या मधल्या काळात शत्रू त्याला पराभूत करू शकतो आणि मारूही शकतो. आपल्या शरीर आणि मन यामध्ये अशी काय प्रक्रिया आहे की जी चैतन्य आणि समर्पित मन यांना हरवू शकेल? इंद्रजित हा रावणाचा पुत्र असल्याने ही प्रक्रिया अहंकाराशी संबंधित असायला हवी. इंद्रजित हे नाव दिल्याने ही प्रक्रिया इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम असायला हवी. युद्धकांडातल्या 84व्या सर्गातल्या 15व्या श्लोकात विभीषण श्रीरामाला सांगतो की इंद्रजिताची बॅटरी संपलेली आहे आणि त्याला ती रिचार्ज करण्यासाठी होम करणं आवश्यक आहे. इंद्रजिताने आधीच अंदाज बांधला होता की वानरसेना त्याचा होम मध्येच उद्ध्वस्त करील, म्हणजे त्याची बॅटरी रिचार्ज होऊ देणार नाही. म्हणून इंद्रजिताने वानरांदेखत मायावी सीतेचा वध केला. या युक्तीने वानरसेना गडबडून जाईल आणि तोपर्यंत इंद्रजिताचा यज्ञ पूर्ण होईल अशी त्याची योजना आहे. युद्धकांडातल्या 84व्या सर्गातल्या 18व्या श्लोकामध्ये विभीषण श्रीरामाला सुचवतो की श्रीराम अजून मायावी सीतेच्या वधाच्या धक्क्यात आहे, म्हणून श्रीरामाने लक्ष्मणाला वानरसेनेसह इंद्रजिताविरुद्ध युद्ध करण्यास परवानगी द्यावी. आता इथे पुनरावृत्ती आहे. युद्धकांडातल्या 84व्या सर्गातल्या 19व्या श्लोकात श्रीराम विभीषणाला सांगतो की आता तुझे निवेदन केलंस ते मला पुन्हा एकदा सांग, मला ते नीट समजलं नाही. युद्धकांडातल्या 85व्या सर्गातल्या श्लोक क्रमांक 14 आणि श्लोक क्रमांक 19 मध्ये इंद्रजिताला ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानाचं वाल्मिकी मुनी वर्णन करतात. एकदा का इंद्रजिताचा यज्ञ पूर्ण झाला की त्याला त्याची मायावी शक्ती पुन्हा प्राप्त होईल. इंद्रजिताची ही कमजोरी आहे की तो यज्ञ करत असताना अथवा यज्ञ पूर्ण होईपर्यंतच त्याला धोका आहे आणि तसा त्याला ब्रह्मदेवाचा वर आहे. हे गुंतागुंतीचं वरदान म्हणजे आधुनिक वाचकांना स्मार्टफोनच्या अनुभवाची आठवण करून देणार आहे. जोपर्यंत स्मार्टफोन पूर्ण चार्ज असायचा तोपर्यंत तो अत्यंत कार्यक्षम असायचा, पण त्याची बॅटरी पटकन संपायची. त्याची बॅटरी एकदा का डिस्चार्ज झाली की तो पूर्ण निकामी व्हायचा. आता आपल्या हे लक्षात येईल की एक साधी वस्तुस्थिती वरदान किंवा शाप बनून येते आणि त्या वस्तुस्थितीचा आपण उपयोग कसा करतो यावर ती वस्तुस्थिती म्हणजे शाप आहे का वरदान आहे हे ठरतं. इंद्रजिताची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर ती वरदान म्हणून आणि तीच बॅटरी संपल्यावर शाप म्हणून काम करते. या विवेचनानंतर 43वा भाग इथेच संपवूया. यानंतरची इंद्रजिताच्या संदर्भातली माहिती 44व्या भागामध्ये घेऊया. भाग 43वा संपला.